आपने तो बोले तर मित्रांनो, जय शिवराय. एल्लोरा लेणी समूहाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. पहिला भाग आपण पाहिला कैलास लेणी, जे वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा लाभलेलं ठिकाण, आणि आता आपण आलो ते दुसऱ्या भागामध्ये जैन लेणी समूह पाहिला. इथे एकूण 5 लेण्या आहेत आणि जैन धर्माचे 13वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची शिल्पमुद्रा आणि प्रार्थनागृहसुद्धा इथं आहेत. तर चला आता आपण आज पाहूया जैन लेणी समूह. बग्गीने आलो आहे आपण लेणीच्या जवळ. हे 34 नंबरची सर्वात शेवटची लेणी. 34 ते 30 अशा 5 लेण्या आहेत इथं. हे पाण्याचा टाका. आणि आता आतमध्ये जाऊन पाहू आपण हे जैन लेण्या कशा होत्या त्या काळामधल्या. वर्ण खाली कोरलेल्या ह्या सर्व लेण्या आतून पाहूया. ह्या जैन लेणी समूहामध्ये आपल्याला इंद्रसभा, छोटं कैलास आणि जगन्नाथ सभा पाहायला मिळते. त्या काळी निर्माण झालेल्या बौद्ध लेणी शिल्पकलेचा जैन लेणीवरती प्रभाव जाणवतो आपल्याला. ह्या लेण्या एकमजली असून त्याची आतून जोडणी करण्यात आलेली आहे. आणि विशाल आकाराचा हत्ती व कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव इथं साक्षी आपल्याला दाखवतात. 13वे तीर्थकार पार्श्वनाथांची विशाल मूर्तीसुद्धा इथलं वैशिष्ट्य आहे. आणि याशिवाय इंद्र, नंतर गोमटेश्वर यांची शिल्पीय सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतात. स्त्री, पुरुष, लहान मुले आणि त्यांनी घातलेले हे दागिने, हे सर्व आविष्कार त्या काळामध्ये कसे मूर्तीमध्ये कोरले असेल. आणि हे खांबसुद्धा बघा किती आश्चर्यकारक. प्रत्येक खांबामध्ये काय ना काहीतरी कोरीव काम आहे. ही मूर्ती बघा किती छान दिसते. आणि खाली गजराज आहेत. या कोरीव मूर्त्या
हे खालच्या मजल्यावरचं सगळं कोरीव काम आहे. आणि आता इथून वरती जाऊन आता आपण पहिल्या मजल्यावरचं जाऊन पाहूया. इकडं बघ. हे काय असं आतमध्ये? ही पूर्ण दगडाची चौकट आणि त्या पूर्ण चौकटीवरती हे किती सुंदर असं कोरीव काम केलं बघा. एकदम बारीक असं सूक्ष्म कोरीव काम आहे हे.
इथून खाली उतरून आपल्याला खालचं पण जाऊन पाहायचं आहे, पण त्याच्या आधी ह्या साईडला उजव्या साईडला सुद्धा काही खोल्या आहेत, तर त्या जाऊन पाहू आपण आणि मग नंतर खाली उतरू. ही इंद्रसभा पहा, आणि ह्या कोरलेल्या त्याच्यावरती ह्या छोट्या मोठ्या मूर्त्या, काय एका दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत ह्या. हे जैन लेणी समूहामधलं सर्वात मोठं आणि सर्वात आश्चर्यकारक असं हे कोरीव काम आता आपण जाऊन पाहणार आहोत आतमध्ये. खूप मोठ्या मूर्त्या ह्या सभागृहामध्ये कोरलेल्या आहेत. हे बघा, इथं पण मूर्ती आहे. हे खूप मोठमोठ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आपण सर्व मूर्त्या पाहूयात आता, आणि इतक्या सुंदर कोरीव काम आहे की असं वाटतं की साक्षात समोर आपल्या त्या उभे आहेत का काय. हे मोठमोठाले खांब आहेत, खूप मोठमोठे, आणि ह्या स्त्री पुरुषांच्या मूर्त्या कोरलेल्या, ज्याच्यात त्यांनी दागिने वगैरे घातलेत.
हा बघा किती भव्य दिव्य अशा मूर्त्या आहेत. देव दुर्बल, अतिशय आकर्षक आणि वेशपूजा केशपूजा अशा रचना केलेल्या ह्या मूर्त्या, पशु पक्ष्यांच्या मूर्त्या, वृक्षाच्या मूर्त्या. आणि हे पहा किती भव्य मूर्त्या आहेत. आणि आतमध्ये शिवपिंड आहे. इथं आतमध्ये किती मोठी मूर्ती आहे पहा. आभूषण केलेलं त्यांनी पहा, दागिने आभूषण. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपला एल्लोरा लेणी समूहामधला 2 नंबरचा भाग जैन लेणी समूह आपला आज पाहून झालेला आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण हिंदू लेणी समूह पाहणार आहोत आणि चौथ्या भागामध्ये आपण बौद्ध लेणी समूह पाहणार आहोत. तर धन्यवाद. आपले पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. जय शिवराय.